जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील तुंगण-दिगर शाळेत पार पडला शिक्षण मंत्र्यांच्या उपस्थितीत शाळा प्रवेश सोहळा। शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांची प्रमुख उपस्थिती। नवागत विद्यार्थ्यांसाठी आदिवासी पारंपरिक पद्धतीने काढण्यात आली भव्य मिरवणूक काढण्यात आली। आदिवासी बहुल तुंगण-दिगर गावात शालेय शिक्षण वर्षाच्या प्रारंभानिमित्त पारंपरिक पद्धतीने प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या सोहळ्याला शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे स्वतः उपस्थित राहिले होते। गावात नवागत विद्यार्थ्यांसाठी खास बैलगाडीतून मिरवणूक काढण्यात आली। ढोल ताशा संबळ व पारंपरिक आदिवासी नृत्याच्या साथीत विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले। ग्रामस्थ मोठ्या संख्येने या सोहळ्यात सहभागी झाले। शाळेच्या प्रवेशद्वारापासून मिरवणूक मार्गावर फुलांचा वर्षाव, रांगोळ्या आणि पताकांनी सजावट करण्यात आली होती। विशेष म्हणजे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या कार्यक्रमात मोबाईल संवादाद्वारे थेट सहभागी होत विद्यार्थ्यांना, पालकांना आणि शिक्षकांशी संवाद साधून नवीन शिक्षण वर्षासाठी शुभेच्छा दिल्या। गावकरी, शिक्षक, पालक आणि विद्यार्थी यांच्या सहभागामुळे हा शाळा प्रवेशोत्सव एक प्रेरणादायी सोहळा ठरला। सुरगाणा प्रतिनिधीसह सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। निवडणुकीत सहभागी झालेल्या सर्व मान्यवरांचं, साहेबांचं तुंगण-दिगर वासियांच्या वतीने हार्दिक स्वागत। येत असतात आणि अधिकृत शाळा सुरू झाली याचं एक दर्शक म्हणजे घंटा आहे। घंटा वाजली की आपली शाळा भरली, अशा पद्धतीने हे आपल्याला या ठिकाणी कळतं। साहेबांनी शाळेची घंटी वाजवलेली आहे म्हणजे आता आपली शाळा भरली आहे। शाळा भरली आहे। इतिहासात नोंद होणार आहे असा एक अनोखा नयनरम्य सोहळा या ठिकाणी पार पडत आहे। दस्तूर खुद्द महाराष्ट्र शासनाचे शालेय शिक्षण विभागाचे मंत्री